Production team. The production team looks after the mechanical production of the ads, means photographers, printers, typographers, etc. from the production team. प्रोडक्शन टीम म्हणजेच काय तर जे मेकॅनिकल प्रोडक्शन आपण म्हणतो की ज्यामध्ये फोटोग्राफर्स पण इन्क्लूड होतात, प्रिंटर्स, टायपोग्राफर्स, हे सगळे त्यामध्ये इन्क्लूड होतात. की जिथे ॲक्च्युअल ॲडव्हर्टायझिंग जे आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट एखादी क्रिएट होते. This team concerned with all the technical process of turning the final copy and artwork into a real ad for print, TV or radio. मग आता प्रोडक्शन टीम मीन्स ही टेक्निकल प्रोसेस आहे की यामध्ये सगळ्या टेक्निकल गोष्टी इन्क्लूड आहेत आणि यामधून जी काही फायनल कॉपी निघणार आहे ही ती ॲडची रिअल कॉपी म्हणू शकतो किंवा एक रिअल ॲड फॉर प्रिंट ॲडव्हर्टायझिंग. प्रिंट मीन्स प्रिंटेड फॉर्म, न्यूजपेपर, मॅगझिन किंवा टेलिव्हिजन. टेलिव्हिजनवर ज्या कमर्शियल्स आपण बघतो त्या ॲड्स. देन रेडिओ. मग हे सगळं जे ॲड्स टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया और रेडिओ थ्रू जातात त्यांची फायनल कॉपी जी आहे ही या प्रोडक्शन टीममधून जी आहे ही निघते. सो प्रोडक्शन टीम मीन्स इट इज कन्सर्न विथ ऑल द टेक्निकल प्रोसेस रिगार्डिंग ॲडव्हर्टायझिंग. मग यामध्ये फोटोग्राफर्स इन्क्लूड होतात. बऱ्याचदा ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये डिफरंट प्लेसेसचे फोटोज जे आहेत हे यूज केले जातात. देन काही प्रिंटेड ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये त्या प्रोडक्टचे फोटोज इम्पॉर्टंट असतात. सो तिथे फोटोग्राफर्स इम्पॉर्टंट आहेत. देन प्रिंटर्स, फोटोग्राफर्सनी फोटो काढलेले जर आता न्यूजपेपर असेल तर तिथे प्रिंट करण्यासाठी प्रिंटर्स जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. देन टायपोग्राफर्स इम्पॉर्टंट असतात. सो प्रोडक्शन टीममध्ये ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी केल्या जातात. सो इट इज अ टेक्निकल प्रोसेस ऑफ टर्निंग द फायनल कॉपी अँड आर्टवर्क इन टू रिअल ॲड. म्हणजे ॲक्च्युअल ॲड तयार होते ती ह्या प्रोसेसमधून जात असते. नेक्स्ट, मीडिया टीम. Media team is responsible for media planning, scheduling, booking and purchase of space and time in media. Media team हे सुद्धा एक करिअर ऑप्शन म्हणून आपण चूज करू शकतो. मीडिया टीममध्ये काय करावं लागतं तर मीडिया प्लॅनिंग, मीडिया शेड्युलिंग, देन बुकिंग अँड परचेस ऑफ टाईम अँड स्पेस इन मीडिया. मीडियामध्ये ॲडव्हर्टाईज जे आहे ॲडव्हर्टायझिंगसाठी मीडियामध्ये टाईम अँड स्पेस हा परचेस करावा लागतो. मीन्स कोणत्या टायमिंगला ती ॲडव्हर्टाईज टेलिव्हिजनवर दाखवावी त्यासाठी टाईम बुक करावा लागतो, स्पेस परचेस करावी लागते, किती स्पेसमध्ये ती ॲडव्हर्टाईज ही जाईल. सो टाईम अँड स्पेस बुकिंग, परचेसिंग यासाठी मीडिया टीम रिस्पॉन्सिबल असते. द टीम इन्क्लूड्स मीडिया प्लॅनर्स अँड मीडिया बायर्स. मग आता या मीडिया टीममध्ये कोण कोण असतं तर मीडिया प्लॅनर्स असतात, देन मीडिया बायर्स who purchase the time and space in media. Then media planners create a detailed media plan. मीडिया प्लॅनर्स काय करतात तर ते एक मीडिया डिटेल प्लॅन जो आहे हा बनवतात. मीडिया प्लॅनर्स मस्ट हॅव ॲक्सेस टू अप टू डेट इन्फॉर्मेशन अबाउट ॲडव्हर्टायझिंग मीडिया. मीडिया प्लॅनर्स त्या पर्टिक्युलर ॲडव्हर्टायझिंग मीडियाची अप टू डेट इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते. मीन्स आपण ज्या मीडिया थ्रू ॲडव्हर्टाईज करणार आहोत, मग तो टेलिव्हिजन असेल, रेडिओ असेल, प्रिंट मीन्स प्रिंट और प्रेस मीन्स न्यूजपेपर और मॅगझिन ॲडव्हर्टायझिंग असेल किंवा एनी अदर इंटरनेट, ज्या मीडिया थ्रू आपण ॲडव्हर्टाईज करतोय तर त्या मीडियाची अप टू डेट इन्फॉर्मेशन ही मीडिया प्लॅनरकडे असते. Then media buyers buy space in press or time for commercial radio and television. मीडिया बायर्स काय करतात तर प्रेस मीन्स प्रिंटेड फॉर्ममध्ये जे ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात लाईक न्यूजपेपर अँड मॅगझिन, तर तिथे स्पेस इम्पॉर्टंट असते की कोणत्या जागी ती ॲडव्हर्टाइजमेंट्स कॉलम्स असतात ॲडव्हर्टायझिंगसाठी, ती स्पेस जी आहे ही परचेस करण्याचं काम मीडिया बायर करतात. किंवा जे कमर्शियल रेडिओ अँड टेलिव्हिजन मीन्स टेलिव्हिजन आणि रेडिओवर ज्या कमर्शियल्स असतात, ज्या ॲड्स येतात, तर त्यासाठी पर्टिक्युलर टाईम बुक करावा लागतो, तो टाईम परचेस करावा लागतो आणि हे काम कोण करतं तर मीडिया बायर्स करत असतात. मग प्रिंट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्पेस परचेस करण्याचं काम अँड देन रेडिओ अँड टेलिव्हिजन सारख्या मीडियामध्ये टाईम परचेस करण्याचं काम हे मीडिया बायर्स
करत असतात. मीडिया प्लॅनर्स क्रिएट डिटेल प्लॅन ऑफ मीडिया अँड दे हॅव मस्ट हॅव ॲक्सेस अप टू डेट इन्फॉर्मेशन अबाउट ॲडव्हर्टायझिंग मीडिया. What about media buyers? Media buyers purchase the space in press or the time for commercial radio and television advertising. मीडिया बायर्स जे आहेत हे रेडिओ टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंगसाठी टाईम परचेस करतात. टाईम अँड स्पेस त्यांची जी काही असते ही परचेस करण्याचं काम करतात. सो मीडिया टीम, दिस इज वन ऑफ अनदर ऑप्शन, करियर ऑप्शन. Then next point is research. Many agencies have research departments. असे खूप सारे एजन्सीज आहेत की ज्यांचे स्वतःचे रिसर्च डिपार्टमेंट्स आहेत. And these departments survey the market, competitors, analysis, the consumer behavior and so on. मग आता हे रिसर्च डिपार्टमेंट काय करतात, तर हे मार्केटचा सर्वे करतात. मार्केटमध्ये किती कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचा सर्वे केला, कॉम्पिटिटर्सबद्दलची इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली जाते. इन्फॉर्मेशन जी आहे ही सर्च केली जाते. देन ॲनालाइज द कन्झ्युमर बिहेवियर. त्याचप्रमाणे कस्टमरचं बिहेवियर काय असू शकतं किंवा कस्टमरचा प्रेफरन्स लेवल काय आहे, सध्या मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे, कॉम्पिटिटर्स किती आहेत, किती न्यू प्रोडक्ट्स आहेत, त्यामध्ये आपलं प्रोडक्ट कसं टिकेल, कस्टमरना काय रिक्वायरमेंट आहे, त्यांचं काय कशाप्रकारे त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्यांचं बिहेवियर कसं असेल, ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ही रिसर्च डिपार्टमेंटमध्ये इन्फॉर्मेशन ही कलेक्ट केली जाते. The research people are involved with the collection of information about the market, customer and the competitors. मग आता हे रिसर्च डिपार्टमेंटमधले रिसर्च पीपल काय करतील, दे कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट, मीन्स करंट मार्केट ट्रेंड, मार्केट सिच्युएशन, मार्केट पोझिशन, ही इन्फॉर्मेशन हे रिसर्च पीपल कलेक्ट करतात. देन कस्टमर्स, मीन्स कोणते कस्टमर्स आहेत, अवर टार्गेटेड ऑडियन्स, देअर प्रेफरन्स लेवल, देअर परसेप्शन्स, देअर बिहेवियर. नेक्स्ट कॉम्पिटिटर्स, मीन्स द कॉम्पिटिटर्स, देअर प्रोडक्ट्स, देन त्या प्रोडक्टबद्दल कस्टमरचं काय ओपिनियन आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन हे रिसर्च डिपार्टमेंट कलेक्ट करत असतात. द रिसर्च स्टडीज हेल्प इन मेकिंग गुड ॲडव्हर्टायझिंग प्लॅन. मग हे सगळं काय इम्पॉर्टंट आहे, तर एक परफेक्ट ॲडव्हर्टायझिंग प्लॅन तयार करण्यासाठी, एक गुड ॲडव्हर्टायझिंग प्लॅन तयार करण्यासाठी हा रिसर्च स्टडी तितकाच इम्पॉर्टंट असतो. सो रिसर्च डिपार्टमेंटमध्ये जे रिसर्च करणारी लोकं असतात, तर हे सुद्धा एक करिअर अपॉर्च्युनिटी आहे रिसर्च करण्यासाठी, की मार्केटचा रिसर्च इथे केला जातो, कॉम्पिटिटर्सचा रिसर्च केला जातो, कस्टमरचा रिसर्च केला जातो, मीन्स कस्टमरचे बाईंग बिहेवियर, त्यांचे परसेप्शन्स काय, त्यांचे प्रेफरन्स लेवल काय आहेत, हे सगळं इथे इन्फॉर्मेशन मार्केटची कलेक्ट केली जाते. सो दिस इज वन ऑफ द करिअर ऑप्शन. Next is management and finance. There are several jobs which are of routine nature. For instance, accounting, finance, record keeping, office management and so on. आता असे सुद्धा काही जॉब्स असतात की जिथे एक रुटीन नेचरचे जॉब आहेत, लाईक अकाउंटिंग, तिथे अकाउंटिंग करावं लागतं, फायनान्शियल मॅनेजमेंट तिथे करावं लागतं, रेकॉर्ड कीपिंग, जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत हे मेंटेन करावं लागतात, ऑफिस मॅनेजमेंट मीन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क तिथे करावं लागतं. अँड कॉमर्स ग्रॅज्युएट्स आर प्रेफर्ड. अँड फॉर ऑल दीज जॉब्स, ह्या सगळ्या जॉब्ससाठी कोणाला जास्त प्रेफरन्स दिला जातो, तर कॉमर्स ग्रॅज्युएट्स, जे कॉमर्स स्टुडंट्स आहेत, ज्यांचं कॉमर्समधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अशा लोकांना मॅनेजमेंट अँड फायनान्स या जॉब अपॉर्च्युनिटीसाठी जास्त प्रेफरन्स दिला जातो. So these are the career options in advertising field. So इथे आपला हा जो क्वेश्चन आहे, हा जो पॉइंट आहे, हा आपला कंप्लीट झालेला आहे. So next point is freelancing options for career in advertising. आता काही फ्रीलान्सिंगचे सुद्धा ऑप्शन्स असतात. मग हे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत, तर ते वन बाय वन आपण या पार्टमध्ये बघणार आहोत. फर्स्ट इज ग्राफिक्स, नेक्स्ट ॲनिमेशन,
नेक्स्ट मॉडेलिंग अँड नेक्स्ट व्हॉइस ओव्हर डबिंग. सो हे फ्रीलान्सिंगचे काही ऑप्शन्स आहेत. आपण हे डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. फर्स्ट पॉइंट इज ग्राफिक्स. Graphic designing is a growing industry and good graphic designers are highly sought after. ग्राफिक डिझायनिंग सध्या मार्केटमध्ये ज्या गोष्टींचा ट्रेंड आहे किंवा मार्केटमध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्यामुळे आपण बघू शकतो फ्रीलान्सिंगचे बरेचसे जॉब अपॉर्च्युनिटीज जे आहेत या मार्केटमध्ये खूप असतात. मग यामध्ये फर्स्ट ऑप्शन इथे दिलेला आहे ग्राफिक्स. फॉर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी इट इज ग्राफिक्स. ग्राफिक डिझायनिंगला सुद्धा खूप जास्त मागणी आहे मार्केटमध्ये. ग्राफिक डिझायनर्स जे आहेत त्यांना बरंचसं काम असतं. लाईक ऑलमोस्ट एव्हरी बिझनेस इन्क्लुडिंग मीडिया हाऊसेस, पब्लिशिंग फर्म्स, FMCG मीन्स फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, रिटेल, सॉफ्टवेअर सेक्टर नीड गुड ग्राफिक डिझायनर. मग या सगळ्याच सेक्टर्समध्ये ग्राफिक डिझायनर जे आहेत हे यांची डिमांड खूप आहे. मग ते मीडिया हाऊसेस असतील किंवा एखादे पब्लिशिंग फर्म असेल, एखादे रिटेल असेल किंवा सॉफ्टवेअर सेक्टरसाठी ग्राफिक डिझायनर हे त्यांची रिक्वायरमेंट असते. ग्राफिक डिझायनिंग इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेटिंग थ्रू व्हिज्युअल्स. ग्राफिक डिझायनिंगमध्ये काय केलं जातं तर एक व्हिज्युअल इफेक्ट्स यूज करून कम्युनिकेशन जे आहे हे केलं जातं किंवा ही कम्युनिकेशन प्रोसेस आहे थ्रू व्हिज्युअल्स. Graphic designer make use of both text and image to design and create the visually appealing elements for communicating message. एखादा ॲडव्हर्टायझिंग मेसेज हा जास्त अपीलिंग होण्यासाठी तिथे टेक्स्ट सुद्धा यूज केला जातो. मीन्स त्यामध्ये वर्डिंग्स किंवा सेंटेन्स यूज केले जातात अलॉंग विथ इमेजेस. इमेजेस मीन्स तिथे काही डिझाईन्स क्रिएट केले जातात, काही इमेजेस तिथे दाखवले जातात. सो व्हिज्युअल इफेक्ट्स थ्रू कम्युनिकेट केलं जातं आणि ते जितके क्रिएटिव्ह असतील, ते जितके अपीलिंग असतील, तितकीच ती ॲडव्हर्टाईज ही जास्त इफेक्टिव्ह होते. दॅट्स वाय ग्राफिक्स. सो ग्राफिक डिझायनिंगला मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. ग्राफिक डिझायनर्स जे आहेत त्यांच्या वर्कला सुद्धा खूप डिमांड आहे. सो ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये ॲडव्हर्टायझिंगसाठी ग्राफिक डिझायनर्स जे आहेत हे काय करतात तर जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे तो टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत कम्युनिकेट होण्यासाठी मग इथे बोथ टेक्स्ट अँड इमेज डिझाईन क्रिएट केलं जातं. व्हिज्युअली अपीलिंग ती ॲडव्हर्टायझिंग केली जाते आणि ती जितकी क्रिएटिव्ह असेल तितकीच लोकांना ती इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचते. सो दिस इज अबाउट द ग्राफिक्स. हा सुद्धा एक फ्रीलान्सिंगचा ऑप्शन आहे, एक बेटर ऑप्शन आहे. देन द इम्पॉर्टंट क्वालिटीज फॉर ग्राफिक डिझायनर्स. आता ह्या ग्राफिक डिझायनर्समध्ये काय इम्पॉर्टंट क्वालिटीज असल्या पाहिजेत. फर्स्ट इज आर्टिस्टिक. Graphic designer must be able to create the designs that are artistically interesting. आता जो ग्राफिक डिझायनर आहे त्याचे जे डिझाईन्स आहेत हे इंटरेस्टिंग असले पाहिजेत, आर्टिस्टिकली इंटरेस्टिंग असले पाहिजेत अँड अपीलिंग टू द क्लायंट्स अँड कन्झ्युमर्स. आणि ते तितके अपीलिंग असले पाहिजेत की लोकांना ते आवडतील, मीन्स कस्टमरना, प्लस क्लायंट्सना. अँड दे प्रोव्हाइड रफ इलिस्ट्रेशन ऑफ डिझाईन ideas either by the hand sketching or by using computer programs. मग आता एखादा ग्राफिक डिझायनर त्यांचं जे काही एखादी ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करायची असेल तर ते काय करतात तर ते एक रफ इलिस्ट्रेशन जे आहे हे पेपरवरती त्यांच्यात क्रिएट केलं जातं. मीन्स त्यामध्ये हाताने स्केचिंग करून डिझाईन केली जाते किंवा कम्प्युटर प्रोग्रॅम्स यूज करून कशा प्रकारे ॲडव्हर्टायझिंगमध्ये ते दाखवलं जाईल हे एक रफ इलिस्ट्रेशन किंवा रफ प्लॅन जो आहे हा दाखवला जातो, केला जातो, तयार केला जातो. मग यासाठी त्यांच्याकडे स्किल्स असणं इम्पॉर्टंट आहे, तेवढे आर्टिस्टिक स्किल्स असले पाहिजेत. देन त्यांची ॲडव्हर्टायझिंग ही तितकी क्रिएटिव्ह असली पाहिजे. Then creativity. Graphic designers must be able to develop new approaches to communicating ideas to customer. See, ग्राफिक्स असो किंवा ॲडव्हर्टायझिंग फील्ड त्यामध्ये एखादी गोष्ट शक्यतो रिपीट केली जात नाही. रिपीट का केली जात नाही का तर तिथे नवीन नवीन
न्यू आयडियाज ज्या आहेत ह्या इम्पॉर्टंट असतात. तुम्ही जितक्या नवीन गोष्टी त्यामध्ये काहीतरी इन्क्लूड कराल तितकी ती ॲडव्हर्टायझिंग जास्त अपिलिंग होते. सो तिथे न्यू अप्रोचेस, दे हॅव टू डेव्हलप न्यू अप्रोचेस, त्यांना नवीन आयडियाज क्रिएट कराव्या लागतात कम्युनिकेशनसाठी. दे मस्ट कन्वे मेसेज थ्रू युनिक डिझाईन. मग त्यांना डिझाईन्स क्रिएट करताना सुद्धा त्या डिझाईन्स युनिकली क्रिएट कराव्या लागतात. त्याचप्रमाणे त्यांचं जे कलर कॉम्बिनेशन्स असतील, ग्राफिक्स किंवा हे जे आहेत, तर यासाठी त्यांना क्रिएटिव्हिटी इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टींसाठी. सो दॅट्स वाय दीज क्वालिटीज आर इम्पॉर्टंट फॉर ग्राफिक डिझायनर्स. आर्टिस्टिक मीन्स त्यांचे जे काही डिझाईन्स आहेत ते आर्टिस्टिकली इंटरेस्टिंग असली पाहिजेत, अपिलिंग असली पाहिजेत, जेणेकरून कस्टमर्सना अँड क्लायंट्सना सुद्धा ते तितकेच आवडले पाहिजेत. क्रिएटिव्हिटी, सी मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल किंवा मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर ते प्रोडक्ट लोकांना इफेक्टिव्हली जितके आपण जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज आहे तो जितक्या इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचेल तितकंच ते प्रोडक्ट मार्केटमध्ये जास्त सर्व्हाइव्ह होतं. सो क्रिएटिव्हिटी इज मोर इम्पॉर्टंट. Another skills like communication skill. Graphic designers must have communication skill. आता ग्राफिक डिझायनरला सुद्धा कम्युनिकेशन स्किल हे इम्पॉर्टंट आहे. दे मस्ट बी एबल टू एक्सप्लेन प्रॉपरली हाऊ देअर डिझाईन्स रिफ्लेक्ट द डिझायर्ड मेसेज अँड इन्फॉर्मेशन. मीन्स आता त्यांना एक्सप्लेनेशन सुद्धा द्यावं लागतं क्लायंटला की त्यांचे जे काही डिझाईन्स आहेत हे त्यांचा डिझायर्ड मेसेज कशाप्रकारे ते कन्वे करतायत किंवा तो जो डिझायर्ड मेसेज आहे, जी इन्फॉर्मेशन आहे ती डिझाईनमधून कशाप्रकारे इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचेल. हे कम्युनिकेट होण्यासाठी, ही इन्फॉर्मेशन क्लायंटना देण्यासाठी, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीशी कम्युनिकेट होण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स आर रिक्वायर. त्यांना कम्युनिकेशन स्किल्ससुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. Next, computer skills. Most of the graphic designer use a specialized graphic design software. काही डिझायनर्स जे असतात तर ते कम्प्युटरचे प्रोग्राम्स यूज करून किंवा सॉफ्टवेअर जे आहेत हे यूज करून तिथे ग्राफिक डिझाईन्स तयार केले जातात. मग त्यांच्याकडे तेवढे कम्प्युटर स्किल्स असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. दे नीड टू कीप अप टू डेट information with latest software and computer technologies to remain competitive. कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांना कम्प्युटर स्किल्स जे आहेत ते त्यांना नेहमी अपग्रेड करावे लागतात. त्यांना अप टू डेट इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज जर ते कम्प्युटरचे सॉफ्टवेअर्स यूज करून जर ग्राफिक्स करत असतील किंवा डिझाईन्स करत असतील तर त्यांना त्या सॉफ्टवेअरबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन असणं necessary. So they need to keep up to date with the latest software and computer technologies. Computer technology मध्ये जे काही अपग्रेडेशन येतं, सॉफ्टवेअरमध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट होतात, डेव्हलपमेंट्स होतात हे त्यांना माहिती असल्या पाहिजेत आणि त्या अकॉर्डिंगली त्यांनी त्यांचं नॉलेज जे आहे हे तेवढं अपग्रेड केलं पाहिजे. सो दीज आर द स्किल्स दॅट आर रिक्वायर्ड फॉर ग्राफिक्स. So artistic creativity, communication skill and computer skills are required for graphics. हा पार्ट लक्षात आलाय का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next we will see animation. इमेज विजिबल आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, सो ma'am. इथे फर्स्ट जो पार्ट आहे तर इथे कार्टून्स आहेत. कार्टून्स अँड ॲनिमेशन्स यामध्ये फरक आहे. तुम्ही बघू शकता ह्या दोन्ही ज्या इमेज आहेत, पहिले 3 इथे वरती जे फर्स्ट इमेज दिसते तर हे कार्टून्स आहेत. अँड ॲनिमेशन जे आहे किंवा ॲनिमे म्हणतो आपण तर हे कसं दिसतं, यामधला फरक लक्षात येतोय सगळ्यांच्या? Yes, ma'am. सो कार्टून ॲनिमेशन हे सेम नाही आहे, दोघांमध्ये फरक आहे, डिफरन्स आहे. Let's see. Animation refers to creating
क्रिएटिंग अ मूव्हिंग पिक्चर्स अँड इमेजेस. ॲनिमेशन म्हणजे काय तर मूव्हिंग पिक्चर्स क्रिएट केले जातात किंवा जे इमेजेस आहेत हे मूव्हिंग इमेजेस तयार केले जातात. इट इज समटाईम मिसअंडरस्टूड विथ कार्टुनिंग. बरेचदा काय होतं तर लोकांना वाटतं की ॲनिमेशन म्हणजेच कार्टुनिंग. तर हे तसं नाही आहे. त्यामध्ये एक थोडा फरक आहे, मायनर डिफरन्स आहे. Animation is the art with which inanimate objects are brought to life with the help to modern computer-based sequencing technique. And it is required for creating movie, television shows, commercial, games and so on. आता ॲनिमेशन हे बऱ्याच ठिकाणी असतं, लाईक मूव्ही असेल, काही मूव्हीज असतात ॲनिमेटेड मूव्हीज की जिथे ॲनिमेशन इम्पॉर्टंट असतं, काही टी व्ही शोज असतात की ज्याच्यात ॲनिमेशन दाखवलं जातं, काही असे कमर्शियलसुद्धा असतात की एखादी ॲड ही ॲनिमेशन त्यामध्ये केलेलं असतं आणि ती ॲड किंवा ते कमर्शियल लोकांपर्यंत पोहोचतं. मोस्टली गेम्समध्ये सुद्धा हे ॲनिमेशन तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो फ्रीलान्सिंगचा अजून एक ऑप्शन म्हणून ॲनिमेशनला आपण बघू शकतो. ॲनिमेशनमध्ये बेसिक काय केलं जातं तर क्रिएटिंग मूव्हिंग पिक्चर्स अँड इमेजेस. करिअर ऑप्शन्स इन द फील्ड ऑफ ॲनिमेशन. आता आपण त्यातले करिअर ऑप्शन्स जे आहेत हे बघूया. Animators can take employment with the movies or television production companies, with advertisers, then animation firms, video games companies, web design firms. आता ॲनिमेशनसाठी करिअर ऑप्शन्स बघा खूप सारे आहेत. मीन्स एखादी ॲडव्हर्टाइजमेंट तयार केली जाऊ शकते किंवा एखादा मूव्हीसाठी ॲनिमेशन जे आहे इम्पॉर्टंट असतं, सो ॲनिमेटर्स तिथे लागतात. मग देन ॲनिमेशन फर्म्स, व्हिडिओ गेम्स कंपनीज, वेब डिझाईन फर्म्स यासाठी सुद्धा ॲनिमेटर्स हे रिक्वायर असतात. Apart from advertising, the and entertainment industry, animators are also required in the field such as education, interior design, architecture, medicine, engineering and technology. म्हणजे नुसतं ॲडव्हर्टायझिंग आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री एवढंच ॲनिमेशन एवढ्यासाठीच फक्त ॲनिमेशन आहे का तर नाही. यामध्ये अजून बाकीचे फील्डसुद्धा आहेत, लाईक एज्युकेशन आहे, देन इंटिरियर डिझाईन आहे, आर्किटेक्चर, मेडिसिन, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यामध्ये सुद्धा ॲनिमेशन हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बघितलं सध्या मार्केटमध्ये गेमिंग किंवा ॲनिमेटेड मूव्हीज हे सध्या खूप जास्त ट्रेंड म्हणू शकतो आपण आहे. सो ॲनिमेशन हे सुद्धा एक फ्रीलान्सिंगचा अजून एक ऑप्शन होऊ शकतो, करिअर ऑप्शन म्हणून. देन स्किल्स रिक्वायर फॉर मेकिंग करिअर इन ॲनिमेशन. आता ॲनिमेशनमध्ये जर करिअर करायचं असेल तर कोणते स्किल्स रिक्वायर आहेत, काय काय तिथे इम्पॉर्टंट आहे. ग्रॅज्युएट और डिप्लोमा डिग्री इन ॲनिमेशन. मग त्यासाठी ॲनिमेशनमध्ये डिप्लोमा केलेला लागतो किंवा त्यामध्ये डिग्री असावी लागते. बॅचलर इन फाईन आर्ट्स BFA इज इम्पॉर्टंट कोर्स इन दिस एरिया. जर ॲनिमेशनमध्ये करिअर करायचं असेल तर बॅचलर इन फाईन आर्ट्स हा कोर्स जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. देन त्याच्याकडे ॲनिमेशनचं एक ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे किंवा त्याच्याकडे डिप्लोमा डिग्री असली पाहिजे. क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन. ॲनिमेशनसाठी क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. ड्रॉइंग स्किल्स असले पाहिजेत ऑफकोर्स. ड्रॉइंग स्किल्स आर रिक्वायर्ड. देन कम्प्युटर लिटरसी अँड फॅमिलिरिटी विथ द ग्राफिक्स सॉफ्टवेअर. ॲनिमेशनसाठी मेन पार्ट कम्प्युटर लिटरसी, मीन्स त्याला कम्प्युटरची बेसिक सगळी माहिती असली पाहिजे. देन ॲनिमेशन रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन असली पाहिजे. अँड फॅमिलिरिटी विथ ग्राफिक्स सॉफ्टवेअर, त्याचप्रमाणे ग्राफिक्स कसे यूज करायचे किंवा ग्राफिक्सचं सॉफ्टवेअर कशाप्रकारे हँडल करायचं हे त्याला माहिती असलं पाहिजे. अँड लास्ट इज कम्युनिकेशन. सो दीज आर स्किल्स आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग करिअर इन ॲनिमेशन. मग जर ॲनिमेशनमध्ये करिअर करायचं असेल तर हे सगळे स्किल्स जे आहेत हे रिक्वायर आहेत. हा पार्ट लक्षात आलाय का सगळ्यांच्या?
Yes, ma'am. Yes, ma'am. Let's see next point, modeling. This is one of the most thrilling as well as lucrative profession. It attract males and females equally. मॉडेलिंग, आता मॉडेलिंग मध्ये करिअर, मॉडेलिंग हे ऐकायलाच खूप किती छान वाटतं आणि थ्रिलिंग एक्सपिरियन्स. म्हणजे इथे फक्त इथे दोन्ही मेल्स अँड फिमेल्स हे प्रोफेशन जे आहे मॉडेलिंगसाठी दोघांसाठी खूप अट्रॅक्टिव्ह एक प्रोफेशन आहे. दिस अट्रॅक्ट मेल अँड फिमेल्स इक्वली. Though there was a time when females dominated the field, with the expansion of consumerism and media, there has been fabulous boost in the industry. आता काही असा सुद्धा एक काळ होता की जे मॉडेलिंग हे जे करिअर आहे तर ते फक्त फिमेल डॉमिनेटिंग असायचं. मीन्स इथे फक्त फिमेल्स जास्त करून पार्टिसिपेट व्हायचे किंवा मॉडेलिंग करिअरमध्ये जास्त फिमेल्स असायचे. पण आता जर तुम्ही आता बघितलं तर मॉडेलिंग फील्डमध्ये मेल्स फिमेल्स हे सगळे इन्क्लूड असतात. हे इथे कोणीही एकच फक्त डॉमिनेटिंग नाहीये, तर या फील्डमध्ये सगळेजण आहेत. Then with the expansion of consumerism and media, there has been fabulous boost in the industry. आणि सध्या मॉडेलिंग हे करिअर ऑप्शन म्हणून बरेच जण मॉडेलिंग हे करिअर ऑप्शन म्हणून सुद्धा चूज करतात. सो द फॅब्युलस बूस्ट इन द इंडस्ट्री. देन द करिअर ऑप्शन्स. आता मॉडेलिंग मध्ये करिअर ऑप्शन्स काय असू शकतात तर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन बॉलिवूड, देन टीव्ही चॅनल्स, सिरियल्स, रियालिटी शोज, गेम शोज अँड अदर टीव्ही प्रोग्राम्स. तर मॉडेलिंग मध्ये करिअर केल्यानंतर त्यामध्ये अजून काय काय ऑप्शन्स असू शकतात तर बॉलिवूडमध्ये मूवीजच्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. देन टेलिव्हिजन चॅनल्स वरती सिरियल्स, डेली सोप्स यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळू शकतात. रियालिटी शोज असतात. देन गेम शोज अँड अदर टीव्ही प्रोग्राम्स यामध्ये हे सुद्धा ऑप्शन्स आहेत. देन डुईंग लाईव्ह फॅशन शोज, जे ज्यांना मॉडेलिंग मध्ये करिअर करायचं असेल तर तिथे फॅशन शोज सुद्धा खूप असतात की तिथे रॅम्प वॉक करावा लागतो. देन फीचरिंग म्युझिक व्हिडिओज किंवा मॉडेलिंग मध्ये काही म्युझिक व्हिडिओज असतात की जिथे मॉडेल्स रिक्वायर असतात तर तिथे सुद्धा आपण फीचरिंग म्युझिक व्हिडिओज. देन प्रोडक्ट ऍडव्हर्टायझिंग, एखादा प्रोडक्ट ऍडव्हर्टाइज करताना तिथे सुद्धा आर्टिस्ट, तिथे सुद्धा मॉडेल्स जे आहेत ते रिक्वायर असतात. सो मॉडेलिंग मध्ये करिअर म्हणजे फक्त इथे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज नाहीये तर हे बाकीचे सुद्धा ऑप्शन्स आहेत की लाईक फॅशन शोज, देन फीचरिंग इन म्युझिक व्हिडिओज, देन प्रोडक्ट ऍडव्हर्टायझिंग अँड सो ऑन. Next is voice over dubbing. A voice over artist is a person who lends his or her voice to complement visual being telecast on screen. Voice over dubbing means एखाद्या पर्टिक्युलर पर्सन जो आहे तो त्याचा आवाज हा एखाद्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी यूज केला जातो. Voice over artists are required in the most sectors in media, television, films, or even radio for conveying the message with precision. मग टेलिव्हिजन असेल, फिल्म्स असतील, रेडिओ असेल तर तिथे ऍडव्हर्टायझिंग जो मेसेज आहे हा पर्टिक्युलरली ऍडव्हर्टायझिंग मेसेज टार्गेट ऑडियन्स पर्यंत कन्व्हे करण्यासाठी जो व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट आहे तर त्याच्या आवाजात तो मेसेज हा लोकांपर्यंत कम्युनिकेट केला जातो. Voice over is a technique where the voice is modified and changed to complement with the visual of telefilms, advertisements, TV serials, so broadcast. So voice over जे टेक्निक आहे त्यामध्ये काय केलं जातं तर हा मॉडिफाय केला जातो and changed to complement the visuals or telefilms. सो व्हॉइस ओव्हर डबिंग मध्ये सुद्धा फ्रीलान्सिंगचे बरेचसे करिअर ऑप्शन म्हणून सुद्धा व्हॉइस ओव्हर डबिंग हे चूज करू शकतात. मग याच्या अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत तर मूवी स्टार्स इन फीचर फिल्म, देन रेडिओ प्रोग्राम्स अँड रेडिओ जॉकिंग, ॲनिमेटेड सिरियल्स की जिथे ते ॲनिमेटेड सिरियल्स मध्ये काय केलं जातं ते पर्टिक्युलर कॅरेक्टर असतं तर त्याला एक व्हॉइस ओव्हर दिला जातो. मग त्या पर्टिक्युलर पर्सनचा व्हॉइस ओव्हर त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी असतो. देन व्हिडिओ अँड ऑडिओ ऍड्स यामध्ये व्हॉइस ओव्हर डबिंग
साठी खूप डिमांड आहे. सो दीज आर द अपॉर्च्युनिटीज फॉर व्हॉइस ओव्हर डबिंग. सो हे होते फ्रीलान्सिंग मधले करिअर ऑप्शन्स, फ्रीलान्सिंग ऑप्शन्स फॉर करिअर इन ऍडव्हर्टायझिंग.